श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील आर्थिक संघर्ष आता कायमचा संपणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या या 7 दिवसात सूर्यदेवाच्या अथंग आशीर्वादाने तब्बल 7 महाशुभ योगाचा एक असा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे, जो थेट राजयोग आणि धनयोगाला बळकट करत आहे. या काळात ग्रहाची स्थिती तुमच्या गोचर कुंडलीत इतकी मजबूत झाली आहे की तुमच्यावर पैशाचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. ज्या आर्थिक अडचणींनी तुम्हाला गेले अनेक महिन्यापासून सतावले होते, त्या आता एका क्षणात दूर होणार असून तुमची प्रबलित कामे गतीने पूर्ण व्हायला सुरुवात होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी खूप काळापासून अडकले असतील किंवा मित्र नातेवाईकांनी घेतलेली उधारी तुम्ही परत मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली असेल, तर आता काळजी करण्याचे कारण उरलेले नाही. या 7 दिवसाच्या काळात ते अडकलेले धन अचानक तुमच्या हातात येईल. इतकेच नाही तर जर तुम्ही व्यवसायात किंवा शेअर मार्केटसारख्या क्षेत्रात काही गुंतवणूक केली असेल, तर ती तुम्हाला दुप्पट तिप्पट परतावा मिळवून देणारी ठरेल. या काळात अचानक धनलाभ होण्याचे इतके प्रबळ संकेत आहेत की तुमचे बँक बॅलन्स वेगाने वाढताना पाहून तुम्ही स्वतःही चकित व्हाल. तुमच्या हुशारीने आणि संपर्काचा योग्य वापर करून तुम्ही या आठवड्यात आर्थिक क्षेत्रात एक मोठी झेप घेणार आहात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नोकरीत पगारवाढीची अपेक्षा करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सोन्यासारखा आहे. ही केवळ एक तात्पुरती आर्थिक मदत नाही, तर हा एक असा सुवर्ण काळ आहे जो तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे या काळाचे पूर्णपणे स्वागत करा आणि आर्थिक प्रगतीची दारे उघडण्यासाठी मानसिकरित्या सज्ज राहा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आर्थिक प्रगतीसोबतच तुमच्या लव्ह लाईफमध्ये या 7 दिवसात एक मोठी खळबळजनक आणि सुखद घडामोडी घडणार आहे. जे जातक बऱ्याच काळापासून कोणावर तरी मनापासून प्रेम करत आहेत, पण समोरच्या व्यक्तीला सांगण्यास कचरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. या 7 दिवसात ग्रहस्थिती अशी अनुकूल होत आहे की तुमचे प्रेम संबंध आता थेट विवाहबंधनात बदलण्याचे प्रबळ योग निर्माण झाले आहे. तुमच्या प्रेमाचा हा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थाने सुरू होणार असून तुमच्या आयुष्यात एक नवा बहर येईल. कधीकधी काही अनपेक्षित परिस्थितीमुळे तुमचे छुपे प्रेम संबंध अचानक घरच्या समोर किंवा समाजासमोर उघड होण्याची शक्यता आहे. अशा वेळी घाबरून न जाता संयम राखा, कारण हा खुलासा तुमच्यासाठी अखेरीस फायद्याचा ठरेल. सुरुवातीला जरी घरात थोडा तणाव किंवा चर्चा निर्माण झाली, तरी सूर्यदेवाच्या कृपेने घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या मनातील ही भावना जेव्हा घरच्यांना कळेल, तेव्हा ते केवळ लग्नाला परवानगी देणार नाहीत, तर आनंदाने तुमच्या या नात्याचा स्वीकारही करतील. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा मार्ग या 7 दिवसात मोकळा होणार आहे. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही काळापासून दुरावा निर्माण झाला असेल, तर तोही या काळात दूर होऊन पुन्हा प्रेमाचे वारे वाहू लागतील. तुमच्या प्रिय व्यक्तीची कायमची साथ मिळाल्याने संसारात सुखाचे दिवस येतील. त्यामुळे या काळात तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका, कारण नशीब आता तुमच्या बाजूने आहे आणि प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळूनच राहील. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या 7 दिवसाच्या काळात तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठी सुखद क्रांती घेऊन येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकामध्ये जे काही मतभेद, वाद किंवा गैरसमज सुरू होते, ते आता कायमचे मिटणार आहे. ग्रहयोगाच्या प्रभावामुळे घरातील वातावरण अत्यंत आनंदी आणि सौहार्दपूर्ण राहील. एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने किंवा आपोआपच जुन्या कडुतेचा शेवट होईल आणि पुन्हा एकदा प्रेमळ नाती घट्ट बनतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. या 7 दिवसातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी, ज्या जोडप्यांना लग्न होऊन बरीच वर्षे झाली आहेत पण
अद्याप अपत्य सुख मिळाले नाही, त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. तुमच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. लवकरच तुमच्या घराच्या भिंती लहान मुलाच्या हसण्या खेळण्याच्या आणि किलबिटाने गुंजून उठतील. हे केवळ एक वैयक्तिक सुख नसून यामुळे संपूर्ण कुटुंबात एक नवीन उत्साहाची लाट येईल आणि एकीचे वातावरण निर्माण होईल. तसेच तुमच्या मुलाच्या प्रगतीमुळे आणि त्यांच्या यशामुळे समाजात तुमचा मान सन्मान प्रचंड वाढणार आहे. तुमच्या मुलाचे शिक्षण किंवा करिअरमध्ये मिळालेले यश तुमच्यासाठी अभिमानाचा विषय ठरेल, ज्यामुळे पालकांना समाजात मान मिळेल. घरातील ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी दिशा देईल. थोडक्यात सांगायचे तर कौटुंबिक सुख आणि आनंदाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एखाद्या उत्सवासारखा असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना नोकरी करणाऱ्या तुमच्यासाठी जून महिन्याचे शेवटचे 7 दिवस प्रचंड प्रगतीचे आणि यशाचे ठरणार आहेत. सूर्यदेवाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला नोकरीत मोठी बढती मिळण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे. तुमच्या कष्टाची चीज होऊन तुम्हाला मोठा आर्थिक इन्व्हेस्टिव्ह किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन सर्वांसमोर तुमचे तोंड भरून कौतुक करतील, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान खूप वाढेल. मात्र लक्षात ठेवा की जशी तुमची प्रगती होईल तसे तुमच्या पाठीमागे शत्रूही सक्रिय होतील. ऑफिसमधील काही जवळचे सहकारी तुमच्या यशावर जळू शकतात आणि तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान करण्याची शक्यता आहे. तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी किंवा वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळू शकतात. त्यामुळे या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. तुम्ही जितके सावध राहाल तितकेच या नकारात्मक शक्तीपासून दूर राहाल. व्यवसायामध्येही हा काळ मोठ्या संधी घेऊन येत आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता फळाला येत असून तुम्हाला व्यवसायात दुप्पट नफा मिळेल. तुमच्या करिअरशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज, फाईल्स किंवा डिजिटल पासवर्ड्स अत्यंत सांभाळून ठेवा, कारण ते चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती आहे. तुमचे व्यावसायिक प्लॅन्स आणि सिक्रेट्स कोणाशीही शेअर करू नका. आपले गुपित स्वतःजवळ ठेवणे हे तुमच्यासाठी या काळात सर्वात मोठे हिताचे ठरेल. संयम आणि हुशारीने वागलात तर तुम्ही यशाचे नवे शिखर नक्कीच गाठाल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाचे बंद कुलूप उघडत असताना आणि यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. यशाच्या घाईत आपण अनेकदा छोट्या चुका करतो, त्यांचे परिणाम मोठे असतात. या 7 दिवसात आर्थिक व्यवहारामध्ये प्रचंड सावधगिरी बाळगणे अनिवार्य आहे. कोणालाही पैशाची उधारी किंवा कर्ज देण्याची चूक अजिबात करू नका. नशिबाने पैसा जरी येत असला तरी या काळात दिलेली उधारी परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. तो पैसा कायमचा अडकू शकतो, त्यामुळे तुमच्या घरात अचानक आर्थिक तणाव निर्माण होण्याची भीती आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्याची काळजी. कामाच्या व्यापाच्या आणि वाढत्या धावपळीच्या नादात तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष कराल, जे तुमच्यासाठी महागात पडू शकते. विशेषतः ज्यांना मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी अजिबात निष्काळजीपणा करू नये. वेळेवर जेवण घेणे, पुरेशी विश्रांती आणि नियमित तपासणी या गोष्टी तुमच्यासाठी संजीवनी ठरतील. तसेच वाहन चालवताना पूर्णपणे सावध राहा. घाई गडबड किंवा मोबाईलचा वापर करून गाडी चालवणे टाळा, कारण या काळात अपघाताचे छोटे मोठे योग दिसत आहेत. सर्वात शेवटी तुमच्या रागावर आणि वाणीवर पूर्ण ताबा ठेवा. कामाच्या तणावामुळे तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमच्या जवळच्या नात्याचा किंवा बनवलेल्या कामाचा नाश करू शकतो. ऑफिसमधील किंवा व्यवसायातील वादाला तुमच्या घरात सुख शांतीवर कधीही हावी होऊ देऊ नका. नकारात्मक प्रकृतीच्या लोकांपासून लांब राहा आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्रस्त व्यक्तीला
हस्तक्षेप करू देऊ नका. जर तुम्ही या छोट्या चुका टाळल्या आणि संयम बाळगला तर सूर्यदेवाचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून आणल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला सूर्यदेवावर आणि या भविष्यवाणीवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमची श्रद्धा तुमच्या नशिबाची बंधद्वारे उघडण्यास मदत करेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.